काय म्हणता मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही लोक? तर आज आमच्या मंदिरात होतं जेवण, कारण आज होता गजानन महाराज प्रकाट दिवस. तर भाई आम्ही जेवणासाठी तर खूप वाट पाहत होतो, पण जेवणची लाईन आहे जे बसल्या पंगत ते खतमच नव्हती होत. आम्ही विचारच करायला लागलो कवा खतम होईन, कवा खतम होईन. याला विचारलं का म्हणते, तर म्हणते जाऊ दे म्हणते, मला नाही माहित. याला विचारलं तर हा बी म्हणते भाई हा म्हणते बरोबर आहे. त्याला विचार म्हणते, मला नको विचारू म्हणते, बा नाही तर मारेन म्हणते मी. हा फोनवर विचारून राहिला, येत आहे का नाही येत आहे रे म्हणते तू लवकर. मग हे झालं, मी म्हटलं काका पाहा लागून आला. मग मी नवी मा मित्राला फोन लावला, तर मी म्हटलं त्याला येत आहे का तू. आई ये म्हटलं लवकर ये लवकर ये लवकर, नाही तर खतम होऊन जाईल, नाही तर आम्ही लोक बी बसून राहिलो, लवकर ये भैया लवकर ये. मग तोही म्हणते हा भाई येऊनच राहिलो. मग गेले म्हणतो भाऊ किती टाईम आहे, तर हाही म्हणतो थांबून जा भाऊ, अजून फोन लावून विचारतो तुम्हाला किती टाईम आहे. एवढी घाई होती आम्हाला जेवण करायला बसायची. मग तुम्हाला काय माहीत आहे, हा आपला मम्मी पप्पा सगळ्याला म्हणते पन्नी घेऊन या म्हणते घरच्यासाठी. हो, बहुत सारं जेवण आहे, पन्नी घेऊन या. हो, नाही तर नाही का कसं. मग हा म्हणते बे भाई कॅन तर उचलू लाग. नाही रे भाऊ म्हणते येतो म्हणते थोडंसं मी कॅन. अरे थांब ना, उचलून घे ना तू कॅन. मग का जसं तसं आम्हाला जागा भेटली आणि आम्ही बसलो. बसलो म्हणजे उभं होतो, आता बसीन आम्ही लोक. ते झालं उभंच होतो. हा म्हणते माय मला तर दाखव म्हणते भाई व्हिडिओमध्ये. चल हे बी जाऊ द्या. मग काय ना भाई, पत्राड आली, पोळी आली सगळ्यात पहिले तर. एकामध्ये सेकंड पाहिली, वाटच पाहून राहिलो अजून कवा कवा येते जेवण, कवा कवा येते. हे सगळं झाल्यानंतर मग हा बी मा मित्र हा वाढण करत होता. मस्त वाटत होतं वाढण करत होतं. अर्ध जेवण तर वाढणं झालं होतं फक्त. मग का भाई फक्त कढी बाकी होती. मग कढीची वाट पाहता पाहता मी म्हटलं केव्हापर्यंत वाट पाहिन राहीन, जेवण चालू करा मस्त मस्त. जेवण वगैरे करता करता इकडं तिकडे पाहिलं, हे लोकही मस्त जेवण करून राहिले, मोबाईल. मग का भैया थोडीशी वाट पाहता पाहता मग आम्हाला भेटली कढी, म्हणजे कढी आली. मग हा भैया छोटासा बाळक कढी वाढून राहिला मस्तपैकी, कढी वगैरे घेतली. मग आम्हाला भेटली भाकरी. भाकरी बी याचीच होती ना, काहून की. मग हा म्हणते भैया भाकरी एक नंबर आहे, तर का भेटते घरी घ्या अड्ड्यावरी म्हणताय तू, हा पाहून का त्याले. मग ती साधारण त्याची एक पोळी मीनं घेऊन घेतली, उचलून घेतली. माहीत बी नाही पडलं त्याला. मग भैया पोळी वगैरे खाऊन झाल्यानंतर भात खाणं चालू केलं मी. मग भैया का जेवण वगैरे झालं ना, आपली आपली पत्राळ स्वतः उचलावे. हात धुतला. हात धुतल्याच्या नंतर आता आम्ही चाललो घरी. आजसाठी एवढंच, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तसं आमची तर चेंगडबाजी थोडीशी मस्ती मस्ती तर होतच राहते, कुठं बी गेलं तर आमची मस्ती एडेचाळे संपत तर नाही. तुम्ही पाहत राहा ब्लॉग, ऐकत राहा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.